महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। 6 डिसेंबर 2025 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रमाबाई आंबेडकर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे भव्य दिव्य शिल्पांचे प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रसारण। नाशिक येथील नावाजलेली रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथे 6 डिसेंबर 2025 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनी या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनात केलेल्या कार्याचा तपशील हा फोटोंच्या माध्यमातून मांडण्यात आला असून या संस्थेच्या मुख्याध्यापिका सुमंगल शिंदे मॅडम तसेच त्यांचा संपूर्ण स्टाफ तसेच या संस्थेच्या ट्रस्टींचे अध्यक्ष आयुष्मान वामनराव गायकवाड तसेच सरचिटणीस आयुष्मान नितीन भुजबळ सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे महामानवांनी केलेल्या कार्याचा तपशील आपल्या भाषणाच्या माध्यमातून आणि फोटोंच्या माध्यमातून अतिशय सोप्या आणि सरळ भाषेत शाळेतील विद्यार्थिनींना समजावून सांगितला। तसेच वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाचे नाशिक जिल्हा उपसंपादक रामचंद्र ताठे आणि प्रतिनिधी रोजमी शेख याही या कार्यक्रमाला उपस्थित होते। व्हिडिओ शूटिंग मीडिया प्रतिनिधी रोजमी शेख यांनी केले आणि कार्यक्रमाची रूपरेषा तसेच संपूर्ण मार्गदर्शन या संस्थेच्या मुख्याध्यापिका सुमंगल शिंदे मॅडम यांनी केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवनातील केलेल्या कार्याचा तपशील आणि त्यांची माहिती ही ट्रस्टीचे सरचिटणीस आयुष्मान नितीन भुजबळ यांनी अतिशय चांगल्या शब्दांमध्ये सांगितले। तसेच कार्यक्रमाची सांगता आणि शुभेच्छा संस्थेचे अध्यक्ष आयुष्मान वामनराव गायकवाड यांनी केले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरामॅन शेख यांसह प्रतिनिधी रामचंद्र ताठे, नाशिक। या सगळ्या घटनांमधून बाबासाहेबांचे जीवनकार्य इथं दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। त्यातून प्रेरणा घेऊन भावी पिढी असेल किंवा एकंदरच पूर्ण वैचारिक समाज असेल त्यातून एक घडू शकतो। त्यानिमित्त या प्रदर्शनाचा उद्देश आहे। धन्यवाद। सर्व संचालक हजर होते। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षक स्टाफनी डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनावरील अनेक प्रसंग या ठिकाणी सादर केले। बाबासाहेबांच्या कार्य आणि कर्तृत्वाबद्दल जी काही माहिती असेल ती सर्व अभ्यासपूर्वक या ठिकाणी भाषणाच्या रूपाने मांडण्यात आली आणि या ठिकाणी अत्यंत सुव्यवस्थितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे या ठिकाणी मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदर शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय उद्दिष्टाने बाबासाहेबांनी दादासाहेब गायकवाडांच्या निमित्ताने हा मेसेज दिला होता की तालुक्यामध्ये, गावागावामध्ये आणि शहरांमध्ये शैक्षणिक संस्था झाल्या पाहिजेत। आता त्याचाच एक भाग म्हणून दादासाहेबांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये वसतिगृह आणि शाळांची चळवळ उभी केली आणि त्याला अनुसरून डॉक्टर शांताबाई दाणी ह्या ज्या संस्थापिका आहेत यांनी ही प्रेरणा घेऊन नाशिक शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्राची स्थापना केली। त्या माध्यमातून आजपर्यंत उपेक्षित, वंचित आणि बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचं द्वार खुलं करून दिलं। त्यानिमित्ताने ह्या शिक्षणाची शैक्षणिक प्रगती झाली। शैक्षणिक प्रगतीतून त्यांची सामाजिक आणि आर्थिक उन्नती झाली। हा उद्देश खरं म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा पूर्णत्वास नेण्याचं मोठं काम कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि शांताबाई दाणी यांनी केलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून येत्या 6 डिसेंबरला बाबासाहेबांचा नुसता उत्सव नव्हे तर बाबासाहेबांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे। नवीन पिढीपर्यंत बाबासाहेब नव्या दृष्टिकोनातून, नव्या संकल्पनेनुसार पोहोचले पाहिजेत। हा उद्देश ठेवून बाबासाहेबांनी जीवनामध्ये जे जे सत्याग्रह केले, जे जे मोर्चे केले, जे जे आंदोलनं केले, त्या चळवळी केल्या, त्या किती समाजाभिमुख होत्या आणि त्या कशा पद्धतीने होत्या, त्या किती ऐतिहासिक होत्या, त्यातून सामाजिक उन्नतीचं वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।